नमस्कार मंडळी. सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, आज आपण अध्याय 16वा श्रीपाद कृपेने अस्वलाचा उद्धार ही कथा पाहणार आहोत. चला आपण कथेला सुरुवात करूया. श्रीमान नारायण मल्लादी नावाचे कुटुंब मल्लादीपुरम सोडून पिठिकापुरम गावामध्ये काही व्यवसाय करण्यासाठी अंगावरील कपड्यांनिशी बापन्नार्यांच्या घरी आले होते. त्याने बापनाचार्यांच्या शेतामध्ये काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली, परंतु अगोदरच कोणा एका व्यक्तीस शेती करण्यासाठी शेत दिलेले असल्यामुळे त्यांनी श्रीमान मल्लादी कुटुंबाला सांगितले की तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे दुसरे काही काम नसल्याने तुम्हाला मी मूठभर उडीद कपड्यात बांधून देत आहे. ते घेऊन तुम्ही पश्चिम दिशेला जा व ज्यावेळी या उडदाला वास येऊ लागेल त्यावेळी जेथे असाल त्या ठिकाणी तुमचे काम होईल. तोपर्यंत तुमची श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू खाण्यापिण्याची व्यवस्था करतील. त्या कुटुंबाने चालत चालत कर्नाटकात प्रवेश केला. तेथे बऱ्याच पर्णकुट्या होत्या. त्यामध्ये गरीब लोक राहत होते. एका पर्णकुटीमध्ये मल्लादी कुटुंबाने प्रवेश केला. तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सापाच्या दंशामुळे मरण पावला होता व त्याची पत्नी कृष्णा नदीत स्नान करताना वाहून गेली. त्यामुळे वृद्ध दाम्पत्यास कुणाचाच आधार नव्हता. त्या वृद्ध जोडप्याने मल्लादी कुटुंबाचे स्वागत करून त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले व स्वतःच्या मुलांप्रमाणे वागणूक देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याच्या भाऊबंधांना हे काही आवडले नाही, म्हणून त्यांनी मल्लादी कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली. एके दिवशी वृद्ध दाम्पतीच्या भाऊबंधांनी त्यांच्या मिरचीच्या शेतात शिरून मिरच्या तोडल्या व पोत्यात भरून पोती बैलगाडीत ठेवली व ते घरी जाण्यास निघाले. तेवढ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. शेताच्या कुंपणाजवळ असलेल्या एका ताडीच्या झाडावर ताडी पीत असलेले एक अस्वल झोक जाऊन खाली पडले व ते चोरी करणाऱ्या भाऊबंदाच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून ते सारे घाबरून पळून गेले. अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना चांगलीच कल्पना होती. वृद्ध दंपती श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसले व ती गाडी चालू लागली. श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने ती अस्वल शांत झाली व गाडीच्या बरोबर चालत वृद्ध दंपतीच्या घरी आले व त्यांच्या बरोबरीने राहू लागले. त्यामुळे दाम्पत्याच्या भाऊबंधांना अस्वलाची फार भीती वाटू लागली. त्या अस्वलावर प्रयोग करण्यासाठी भाऊबंधांनी एका मांत्रिकाची मदत घेतली. मांत्रिकाच्या मंत्रप्रयोगामुळे अस्वलाची शक्ती कमी झाली. ते अस्वल मंद होऊन रडू लागले. ही घटना घडताना श्रीपादांचे भजन कीर्तन चालूच होते. भजन कीर्तनाच्या प्रभावामुळे अस्वलामध्ये चेतना जागृत झाल्या व ते पुन्हा आनंदाने नाचू लागले. श्री दत्तात्रयांच्या योगसामर्थ्याने व करुणेने त्या अस्वलाचे मनुष्यात रूपांतर झाले व मंत्रप्रयोग करणाऱ्या मांत्रिकाचे रूपांतर अस्वलात झाले. त्या मांत्रिकापासून रूपांतर झालेल्या अस्वलाला तेथील लोकांनी जंगलात सोडून दिले. मनुष्यात रूपांतर झालेल्या अस्वलाने सांगितले की मी मागील जन्मी सावकार होतो. लोकांना मी व्याजाने पैसे देत होतो व त्यांनी पैसे न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे. अशा दुष्कृत्यांमुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला. पण माझी पूर्वपुण्याई फळली व मला श्रीपादांचे दर्शन झाले. मला त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यामुळे मी अस्वलाच्या योनीतून मुक्त होऊन उत्तम असा मानवी देह प्राप्त केला आहे.
दयामय श्रीपाद प्रभूंनी श्रीपाद प्रभू दत्तात्रयांचे अवतार आहेत. तात्पर्य: श्री साईबाबांनी श्री साई चरित अध्याय 3 मध्ये सांगितले आहे, मग जो गाई वाडे कोडे, मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची या मी मागे पुढे, तयाची या मी मागे पुढे, चोहीकडे उभाच, चोहीकडे उभाच. कोणीही केल्या माझे कीर्तन, कोणीही केल्या माझे कीर्तन, तयाशी देईन आनंद घन, तयाशी देईन आनंद घन, नित्य सौख्य समाधान, नित्य सौख्य समाधान. श्रोते हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला कथा आवडली का? कथा आवडल्यास आपण लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.